नमस्कार पालक हो. मला माहिती आहे आपल्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की माझं मूल लहान आहे, अजून थर्ड फोर्थमध्ये आहे. इतक्या लवकर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी योग्य असेल का, सुरू करायची का, असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. त्याच्यावरती प्रेशर तर होणार नाही, साहजिकच आहे. आपल्या मनामध्ये हा प्रश्न येणं साहजिक म्हणू शकतो. पण मित्र हो, पालक हो, RIMC, RMS, सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम असतात किंवा ज्या प्रवेश परीक्षा असतात, त्यांचं जे वय आहे ते इयत्ता 6वीमध्ये प्रवेशासाठी आणि इयत्ता 9वीमध्ये प्रवेशासाठी असतात. तर त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात तुम्हाला अगदी अर्ली एजपासून सुरुवात करावी लागते. कारण ह्या परीक्षा ज्या असतात ह्या फक्त पुस्तकापुरत्या मर्यादित नसतात. तर ह्या परीक्षांमध्ये रिझनिंग असतं, ॲप्टिट्यूड असतं, GK असतं, इंग्लिश असतं. आणि मित्र हो, ही जी गोष्ट आहे यासोबत त्याची पर्सनॅलिटी, इंटरव्ह्यू फेस करायचा असतो काही परीक्षानंतर त्याला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी रातोरात डेव्हलप होत नाहीत, यासाठी लागतो वेळ. आणि जितक्या लवकर तुम्ही सुरुवात करणार तितका वेळ तुमच्या मुलांना भेटेल. मित्र हो, इन्सेप्शन अकॅडमीमध्ये आम्ही थर्ड स्टँडर्डपासून विद्यार्थ्यांना प्रिपरेशनसाठी सुरुवात करतो. आणि थर्ड स्टँडर्डपासून सुरुवात केल्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी वेळ मिळतो आणि ग्रॅज्युअली त्यांची डेव्हलपमेंट होते. काही गोष्टी आपल्यामध्ये जर का लाईफ टाईम डेव्हलप करायच्या असतील तर त्या एका रात्रीत होत नाहीत, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. मुलामध्ये त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग करणं, त्याला क्रिएटिव्ह बनवणं हा आमचा ॲप्रोच असतो. मित्र हो, तुम्हाला सांगेल की मुलं थर्ड स्टँडर्डपासून जरी अभ्यास करतात पण त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारचं बर्डन नसतं. मुलं हसत खेळत त्यांचं प्रिपरेशन करतात आणि जेव्हा ॲक्च्युअल एक्झाम येते तोपर्यंत तुमचे मुलं हे पूर्णतः प्रिपेअर झालेले असतात, कॉन्फिडेंट झालेले असतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की अर्ली स्टेजला सुरुवात करणं म्हणजे घाई नसते किंवा प्रेशर नसतो. तर ते एक वेल प्रिपरेशन असतं, वेल प्लॅनिंग असते आणि प्लॅनिंगने गेल्यामुळे तुम्ही कधीही अपयशी होत नाहीत. मी तुम्हाला हायली रिकमेंड करतो की इन्सेप्शन अकॅडमीमध्ये तुम्ही एकदा या, आमच्या अकॅडमीला भेट द्या, आमच्याशी बोला. जो फरक आहे, जो डिफरन्स आहे तो तुम्ही स्वतः अनुभवाल. मी तुम्हाला हायली रिकमेंड करतो की एकदा इन्सेप्शन अकॅडमीला नक्की भेट द्या. आणि इथं जे लहान मुलांचं, लहान एजपासून मुलांचं फाउंडेशन स्ट्रॉंग होतं आहे ते तुम्ही एकदा नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.